अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल त्रिमूर्ती परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घराची एक कुलदेवी असते. अनेक जण आपल्या कुलदेवीवर नितांत श्रद्धा ठेवतात. असे मानले जाते की कुलदेवी आपल्या कुळाचे रक्षण करते, संकटाच्या वेळी धैर्य देते आणि योग्य मार्ग दाखवते. विशेषतः आषाढ महिन्यात येणारा मंगळवार हा देवीच्या उपासनेसाठी अत्यंत उपयुक्त असा दिवस मानला जातो आणि अनेक भक्तांचा असा विश्वासही आहे की या दिवशी केलेली उपासना ही खूप फलद्रूप होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि सोपा पूजाविधी सांगणार आहे. या पूजाविधीमध्ये आपण कुलदेवीची पंचोपचार पूजा करू, अभिषेक करू, कुंकुमार्चन करू आणि देवीला 5 किंवा 7 लवंगा अर्पण करू आणि शेवटी विशेष तांबूल अर्पण करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, पूजेची जागा स्वच्छ करायची आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून प्रतिष्ठित करायची आहे. समोर तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, कोणतीही पूजा करताना तुपाचा दिवा, तूप म्हणजे खूप सात्विक मानलं गेलेलं आहे आणि तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर धूप दीप दाखवायचा आहे. अगरबत्तीऐवजी तुम्ही जर धूप लावला तर खूपच उत्तम. मन शांत करून देवीचे स्मरण करायचे आहे. दोन्ही हात जोडून देवीला प्रार्थना करायची आहे. हे आमच्या कुलस्वामिनी माता. आता इथे प्रत्येकाची कुलस्वामिनी ही वेगळी असू शकते. माझी कुलस्वामिनी ही तुळजाभवानी माता आहे. तुमची वेगळी असू शकते. कोणाची रेणुका माता असते, कोणाची महालक्ष्मी असते, कोणाची सप्तशृंगी माता असते. हे 3.5 शक्तिपीठे आहेत आपल्या महाराष्ट्रातील. यापैकी प्रत्येकाची कुलस्वामिनी ही असू शकते. तर आपण देवीला अशी प्रार्थना करायची आहे की आमच्या कुलाची तू कुलस्वामिनी आहेस आणि आमच्या संपूर्ण परिवारावर तुझा असाच आशीर्वाद राहू दे. आमच्या हातून ही पूजा स्वीकार कर, असं देवीला आपण प्रार्थना करायची आहे. आता यानंतर आपण देवीची पंचोपचार पूजा करायची आहे. गंध, अक्षता, फुले, धूप, दीप दाखवायचा आहे आणि मनापासून नमस्कार करायचा आहे. आता यानंतर आपण देवीची जी काही मूर्ती आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि देवीच्या मूर्तीवर अभिषेक चालू करायचा आहे. तुमच्याकडे जर अभिषेक पात्र म्हणजेच गळती असेल तर ती लावून द्यायची आहे आणि ती नसेल तर आपण चमच्याने पाणी अर्पण करू शकतो. यामध्ये देवीचा अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्त हे 1 किंवा 16 वेळा घेऊ शकता. श्रीसूक्त नसेल घ्यायचं तर देवीचा जो काही नवार्णव मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणू शकता. आता अभिषेक झाल्यावर देवीची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपण जिथे पाट आणि वस्त्र टाकलेलं आहे त्यावर ती मूर्ती स्थापित करायची आहे. सुप्रतिष्ठित म्हणून असं म्हणून देवीची मूर्ती तिथं स्थापित करायची. देवीची परत पंचोपचार पूजा करायची आहे. देवीला धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता यानंतर देवीची आरती करायची आहे. तर बघा, आता हे सर्व झाल्यावर आपण इथे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना देवीला केमिकलचं कुंकू व्हायचं नाही. जे हळदीपासून बनलेलं असतं ते कुंकू देवीला अर्पण करायचं आहे आणि हेच देवीला खूप आवडत असतं. तर आता आपण कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणांपासून ते डोक्यांपर्यंत कुंकू व्हायचे आहे. आता हे कुंकुमार्चन करताना आपण पुन्हा श्रीसूक्त घेऊ शकतो किंवा ज्यांना श्रीसूक्त जमत नाही त्यांनी देवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 21 वेळा किंवा 24 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही घेऊ शकता किंवा यापेक्षा जास्तही तुम्ही घेऊ शकता. आणि श्रीसूक्त हे 1 वेळा किंवा तुम्ही 16 वेळा घेऊन त्यानंतर तुम्ही फलश्रुती घ्यायची आहे. फलश्रुती घेताना कुंकुमार्चन करायचं नाही. अशी ही साधी सोपी देवीची सेवा आहे आणि ही सेवा खूप प्रभावशाली आहे. बघा, आपण पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार आणि अष्टमी या दिवशी ही सेवा करू शकतो. आता ही देवीची जी काही कुंकुमार्चन केलेलं आहे आपण, ते कुंकुमार्चन हे असंच राहून द्यायचंय. आता तुम्ही समजा सकाळी करताय, संध्याकाळी करताय तर ते तसंच ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पुन्हा आपण पूजा करू त्यावेळेस हे कुंकू एका डब्बीमध्ये काढून ठेवायचंय आणि हे कुंकू आपण स्वतः आपल्या कपाळी लावायचं आहे. याने आपले रक्षण होत असते. आपण कुठेही बाहेर गेलो, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी गेलो, तरी हे कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचं असतं. तर बघा मंडळी, आता हे झालं कुंकुमार्चन. आता याच्यानंतर आपण देवीला ज्या काही लवंगा
अर्पण करायचे आहेत त्या उपायाकडे येऊयात. आता बघा, देवीला आपण 5 किंवा 7 लवंगा अर्पण करायच्या आहेत. आता ह्या लवंगा अर्पण करताना आपण त्या लवंगा आपल्या हातामध्ये ठेवायच्या आहेत. लवंगांना फूल असावं. फुलविरहित लवंगा म्हणजे त्या उपायामध्ये उपाय करताना त्याचा एवढा असर होत नाही. त्याच्यामुळे फूल हे लवंगांना असावं. त्या हातामध्ये धरायचे आहेत आणि आपण एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. त्या मंत्र आपल्या हातात ह्या लवंगा आपल्या मुठीमध्ये ठेवायच्या आहेत, हाताच्या मुठीमध्ये. आणि हा नवार्णव मंत्र हा आपण 108 वेळा जपायचा आहे. त्यानंतर ह्या लवंगा आपण देवीला अर्पण करायच्या आहेत. आता ह्या लवंगा अर्पण करताना आपण जी काही आपल्या मनामध्ये इच्छा आहे ती बोलायची आहे आणि देवीला ह्या लवंगा अर्पण करायच्या आहेत. आणि या लवंगा अर्पण करताना आपण देवीला आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू दे अशी प्रार्थना ही करायची आहे. आता या 5 लवंगा म्हणजे पंचतत्वाचे प्रतीक आहे आणि 7 लवंगा म्हणजे सप्तशक्ती. या जीवनातील जे काही आपले 7 स्तरांचे स्मरण आहे ते आपण हे लवंगा वाहताना करायचे आहेत. अशी म्हणजे प्रत्येकाने हे उपाय करताना मनामध्ये श्रद्धा, भाव आणि विश्वास ठेवायचा आहे. तर बघा मंडळी, असा साधा आणि सोपा हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी करू शकता किंवा त्यानंतर जेव्हा पौर्णिमा येते त्या दिवशी करू शकता. असा हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तर मंडळी, आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह, विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुळजाभवानी माता की जय.